मुख्यमंत्री विजय थलपती यांना भेटण्यासाठी महाराष्ट्रातून एक व्यक्ती तब्बल 1000 किलोमीटर पायी निघाली आहे. नेमका काय आहे हा संकल्प, पहा ही खास बातमी. नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील नृसिंह शेळगाव येथून एक अनोखी पायी यात्रा सुरू झाली आहे. यादव हेगडोळे हे तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय थलपती यांची भेट घेण्यासाठी तब्बल 1000 किलोमीटरचा पायी प्रवास करणार आहेत. पण एवढा मोठा प्रवास करण्यामागचं कारण काय? यादव हेगडोळे यांनी आपल्या गावातील नृसिंह मंदिरात देवाकडे एक इच्छा व्यक्त केली होती. विजय थलपती तमिळनाडूचे मुख्यमंत्री झाल्यानंतर आपण त्यांची भेट घेण्यासाठी गावातून तमिळनाडू पर्यंत पायी यात्रा करू असा त्यांनी संकल्प केला होता. आता त्यांनी आपला हा संकल्प पूर्ण करण्यासाठी नृसिंह शेळगाव पासून तमिळनाडूकडे पायी प्रवासाला सुरुवात केली आहे. या यात्रेदरम्यान शेतकरी, सामान्य जनता आणि न्यायाच्या प्रश्नांचा आवाज मुख्यमंत्री विजय थलपती यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा आपला प्रयत्न असल्याचे यादव हेगडोळे यांनी सांगितले आहे. यादव हेगडोळे यांच्या या अनोख्या संकल्पाला गावकऱ्यांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. बँड बाजाच्या गजरात गावकऱ्यांनी त्यांना पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. इतकंच नाही तर त्यांच्या प्रवासादरम्यान अनेक गावांमध्ये त्यांचे स्वागत उत्साहात करण्यात येत आहे. नांदेडच्या एका छोट्याशा गावातून सुरू झालेला हा प्रवास आता तब्बल 1000 किलोमीटर दूर असलेल्या तमिळनाडू पर्यंत जाणार आहे. एक संकल्प, एक पायी प्रवास आणि मुख्यमंत्री विजय थलपती यांची भेट घेण्याची इच्छा. यादव हेगडोळे यांचा हा अनोखा प्रवास मुख्यमंत्री विजय थलपतींच्या भेटीपर्यंत पोहोचतो का, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तुम्हाला यादव हेगडोळे यांचा हा संकल्प कसा वाटला, कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि अशाच बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. नमस्कार, मी विनय कांबळे. आपण पाहतात रिपब्लिकन 24 न्यूज. आवाज तुमचा, बात तुमची. सध्या मी आता देगलूर तालुक्यामध्ये आहे. देगलूर म्हणजे शेळगाव या ठिकाणी आहे. तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय थलपती यांना भेटण्यासाठी देगलूर तालुक्यामधून शेळगाव येथून यादव म्हणून जाणार आहेत. नेमकं काय त्यांची भूमिका आहे सर, काय म्हणून तुम्ही विजय थलपती यांना भेटण्यासाठी जाणार आहात? मी त्यांनी सीएम व्हावं म्हणून मी आमचे नरसिंह कुलदेवता नरसिंह मंदिरला मी पाय पडलो की साहेब आमचे विजय थलपती साहेब सीएम व्हावं, मी पायी यात्रा तुमच्याबद्दल येणार म्हणून असं एक देवाला हे केलं. त्यांनी सीएम झालेत. आज ते मन्नत मला पूर्ण करायचं आहे. म्हणजे त्यांनी सीएम व्हावा म्हणून तुम्ही इथं हे केलं. नेमकं अजून दुसरं काय हेतू आहे? दुसरा हेतू काय नाही, मदत सन्मानच येत होती की मदत त्यांनी सीएम व्हावं, आपण पायी यात्रा तिथे जाऊन त्यांना भेटून यावं. पायी यात्रा तुम्ही काढताय, ती एकूण किती दिवसाची पायी यात्रा असणार आहे? त्याच्यामध्ये नेमकं कोणत्या कोणत्या दिवशी किती किलोमीटर चालायचं आणि कुठं थांबायचं असं काही नियोजन ठरलंय का? 30 ते 35 किलोमीटर चालायचं आणि 10 सप्टेंबरला तिथं पोहोचणार. 11 सप्टेंबरला भेटायचं आहे. ऑनलाईन ईमेल केलेला आहे. म्हणजे त्यांची परवानगी वगैरे तुम्हाला मिळेल? हा, मिळाली. तुमच्या प्रवासासोबत कोण कोण सोबत असणार आहे? तुमच्यासोबत कशा पद्धतीचं साहित्य सोबत? मी एकटाच निघालो. एकटाच. पावसाळा देखील चालू आहे, वरून पाऊस देखील कशा पद्धतीची व्यवस्था वगैरे, काही अडचणी वगैरे आला तर काय कशा पद्धतीने? आता ते कसं आहे, आता निसर्गाचं आहे. पाणी आलं तर तो ते ऍडजस्ट करून घ्यावं लागतं. आता आपण पायी यात्रा निघाल्या तर ते होई पावसाळा दिवस पायी यात्रामध्ये तर पाणी पडते, ऊन पडते. आता ते जर पाणी पडू दे, काय पडू दे, जाऊन भेटून येणार म्हणजे येणार. पण एकूण तिथं तमिळनाडू मधली भाषा वेगळी आहे. तिथेही जाऊन तुम्हाला तिथं संभाषण करण्यासाठी म्हणा किंवा बऱ्याच गोष्टी तिथे तुम्हाला अडचणी रस्त्यामध्ये येणार आहे. त्या संदर्भात तुमच्याकडे काय कॉन्टॅक्ट नंबर प्रत्येकाने कशा पद्धतीचा असेल काय नाही? त्यांचा टोल फ्री नंबर मला दिले, त्यांचे कॉल झाले, मला बोलणं झाले, त्यांचं व्हिडिओ कॉल बोलणं झाले आणि व्हॉइस कॉल बोलणं झाले, अजून साधा कॉल बोलणं झाले. त्यांचं जे TVK कार्यालयामधलं संपर्क मध्ये नंबर आहे, त्यांनी मला काही समस्या आलं तर कॉल करावी म्हणून सांगितलं. तुम्ही सांगताय की एकूण 1000 किलोमीटरचा प्रवास तुमचा आहे आणि आज तुम्ही आमच्या गावातून सुरू करताय, तर काय काय शुभेच्छा आल्यात आणि एकूणच आता एक ऊर्जा लोकांना, अख्खं गाव तुमच्या सोबत आहे आणि त्याच्यासोबतच तुमचे काय आता या गावाबद्दल आणि लोकांना काय सांगणार आहात की वाटेमध्ये तुम्हाला अनेक गावामध्ये आता लोक तुम्हाला देखील भेटणार आहे, काय तुमची प्रतिक्रिया? मी सांगितलं ना, माझी इच्छा एवढीच, साहेब सीएम व्हावं, मी चालत यावं म्हणून माझी एक इच्छा होती. मला काय मागणी नाही जाऊन. याच माध्यमातून का महाराष्ट्रामध्ये त्याची एंट्री होणार आहे? महाराष्ट्रामध्ये आता मी काय सांगू शकतो, ते त्यांची परिचय होती. ती मदत तमाना मी पूर्ण करून येणार. आता ते त्यांची विचार होती, महाराष्ट्रामध्ये एंट्री करायचं, कुठे एंट्री करायचं. एकूणच गावामधले काय आहेत, काय सांगाल आज तुमच्या गावामधला व्यक्ती ज्या ठिकाणी विजय थलपतीला भेटण्यासाठी जात आहे?
आमचं यादवराव शेळगाव यांनी तामिळनाडूला विजय तलपतीला भेटायला जाणार, जाऊन येणार 11 तारखेला, 11 सप्टेंबर. एकूणच गावकऱ्याचं देखील म्हणणं आहे की या ठिकाणी 11 सप्टेंबरला तिथं विजय तलपती जे तमिळनाडूचे मुख्यमंत्री आहेत आणि यादव हिंगडोळे म्हणून हे या शेळगाव मधून जात आहेत आणि एकूणच त्यांचा प्रवास एकूण 11 सप्टेंबर पर्यंत राहणार आहे आणि 1000 किलोमीटर या ठिकाणी ते जाण्याचा संकल्प केलेला आहे. आणि ही पदयात्रा विजय तलपती हे सीएम हो म्हणून त्यांनी एक देवाकडे इच्छा मागणी केली होती आणि ती पूर्ण झाली, म्हणून त्यासाठी ही पदयात्रा या शेळगावून आता निघाली आहे तमिळनाडूला. एकूणच पुढचा प्रवास कसा असणार आहे आणि त्यांना कशा पद्धतीच्या अडचणी येणार आहेत, त्यानंतर ते तिथे गेल्यानंतर त्यांची कशा पद्धतीची भेट झाली काय नाही हे आपण पुढच्या भागामध्ये जाणून घेणार. नांदेड.